टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि मुंबईकरांचं प्रेम. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, जर कोणी लाईव्ह करत असणार तर आपल्याला विनंती असतात मग कृपया करून लाईव्ह करू नका. ही संपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे आम्ही किती महिने तरी आणि किती रात्र आणि दिवस मेहनत केलेली आहे. तो प्लीज आपल्या सर्वांना विनंती असतात ज्यांना आम्ही नेमलेले आहेत आमच्या चॅनलवरती ते लाईव्ह चालू आहे. आपण कोणी कृपया करून लाईव्ह करू नये. जर भेटला आढळला कोण तर आम्ही कारवाई नक्कीच करणार. याची नोंद आपण घ्यायची प्लीज. त्यात मी बोललो काल पण तुला मी तुझ्या क्लोज सांगतो नुसतं रप्पारच फिरवतो नाही ना. पण एवढा कुठं क्लोज आवाज क्लोज जातो रपकन असता तू नको ना करू फायदा रपकन दिसतो तर गरकन. सर थोडं पाठी सर. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या आजच्या या अंतिम दिवशी. आपण पाहतोय चढाईमध्ये आपण लक्ष देत आहे रोहित तोमरला कॅच केलं जात आहे. किंवा ISPL एक शानदार अशी टीम आपण पाहतोय निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं. हे महत्वाचे असणारे क्षण असतील आपण पाहतोय. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्याला सर्वांग सुंदर खेळानं कालचा दिवस गाजवला तो आपण पाहतोय. रायगडचा असणारा सुपुत्र, अलिबागचा असणारा सुपुत्र आपण पाहतोय तो नीरज मिसाळ. गुड स्टार्ट फॉर नीरज, गुड स्टार्ट. काल देखील क्रीडा रसिकांनी भरभरून असं प्रेम केलं याच नीरज मिसाळवर. नक्कीच कुठलाही तरुण खेळाडू जर पाहत असणार तर पाहत अँटच नीरज मिसाळची फॅब्युलस या ठिकाणी पाहतो. पण उत्तराला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी भरत होत्या सुद्धा काहीच कमी पडणार. एक रोमांचक जबरदस्त सामना सामन्याला सुरुवात 4-1 ही गुणाची आघाडी ISPL कडे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय चुरशीचा बिग फाईट आपण पाहणार. राजस्थानचा आहे आपण पाहतो. नशिबाचा कौल पुण्याच्या बाजूला आहे. चालू सामन्यातला असणारा बाजीगर कोण येणारा काय ठरवणार प्रयत्न तर दमदार होत आहेत काय शंका नाही. आमच्याकडची त्याचबरोबर बोललो ना मागे गेले आपल्या या संपूर्ण स्पर्धेचा असणारा अत्यंत सुंदर समालोचन आपण पाहू शकतो. आणि डिसूचा आणि आपणाशी इथं जोडले जाऊ मैदानाच्या माध्यमातून या क्रीडा रसिकांचा आपण संवाद साधतोय. जे महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं असतील. आज देखील अनेक दिग्गज शंका नाही. त्यामध्ये आज प्रामुख्याने आपण उल्लेख करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्याध्यक्ष आदरणीय गजाननजी कीर्तीकर साहेब, सन्मान्य माजी खासदार ठाणे आदरणीय राजनजी बिचारे, त्याचबरोबर मुंबईचे सन्मान्य खासदार शिवसेना नेते आदरणीय सावंत, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी असणारे सन्मान्य आमदार आदरणीय सुनील भाऊ शिंदे आणि त्यांच्या सर्व पक्षाशी निगडीत राजकीय क्षेत्राशी निगडीत असणारे मान्यवर या स्पर्धेच्या आजच्या या महत्वाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित असतील यात काही शंका नाही. बोलल्या मग राग येतो भोसडीचा. हा बरं तुलाच बोलतात बरं. हा येत ऐक थोड्याला मी जेतो नाही तर तू येडावस.
अप्रतिम अशी सुरुवात आपण पाहतो अरे ती करतोडे ते आज करतोडे पाहतो माझं जिथं नॅशनल खेळाडू मित्रांनो आपण पाहिलेला आहे. कामं करायला येतात ना यांना जिथं पाहिजे तिथं यांना कामं करायला पाहिजेत काय मग अरे लावड्या थोडाच या कर पण स्पर्धेच्या चांगला कर ना निमित्तानं आदरणीय अलनजी डिसूजा यांनी येतात. सांगितलं आहे जर थोडाच युट्यूबवर कर, चांगला असेल किंवा कर अन्य असं. कोणी या स्पर्धेत असणारं शूटिंग करते प्लीज आपले कॅमेरा आपण ऑफ करा. प्रेमाची विनंती ते कार्टोडच आहे असेल सर. ऑफिशियल आमचे कॅमेरामन यांच्या व्यतिरिक्त कुणी आपण विनंती असेल की या स्पर्धेचं शूटिंग करू नका. प्रेमाची विनंती. USPL ISPL चा असणारा हा लाडका खेळाडू युवाचा असणारा लाडका खेळाडू नीरज निसार अरे हो थांब थांब त्यांनी पटकन रेड मारली इकडे गेल्यावर परत इकडे वाढवायला लागेल फर्स्ट बॉल युनियन बँक युपी योद्धा आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. संग्राम आपल्याला विनंती आपला संघ तयार झाला. अप्रतिम होत आहे. तिला संधी दिली जाते रवी कुमारला. मित्रांनो राजस्थानकडून ज्युनियर नॅशनल खेळलेला हा खेळाडू आहे. लक रेडर आहे ISPL च्या हे जाऊ दे माध्यमातून. रिव्ह्यू आलाय अप्रतिम रिव्ह्यू आलाय प्रयत्न. रिव्ह्यू आलाय थांब रिव्ह्यू आलाय त्यांच्या मागं नको लागू तू याडाच होतो याचा आणि एड धावायचे बोलल्यावर त्याला येतो राग या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक हाफ मध्ये प्रत्येक संघासाठी आपण रिव्ह्यू देतोय. या स्पर्धेचं असणारं खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आजची लढत एकदम बिग फाईट होते यात काही शंका नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन देवी संघाकडून त्याचा असणारा प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात घरी महान आता काय खेळाडू करायचे तो? अर्जुन एपाडी एशियन गोल्ड मेडलिस्ट भारताने पहिला होणार, नीट येऊन कर, वाईल करून या कर. महत्वाच्या तुला. विजेत्या संघातले असणारे खेळाडू अर्थात काय सुरजीत तिकडे नरवाल ग्राउंड घे जे आपण तिकडे नको पाहतोय. बघू अरे लावडा रिव्ह्यू चालू आहे काय फोटो वगैरे लागला का हा व्हिडिओ बनवा ना एखादा त्याचे गातो मी गुणगान जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान सारे खेळ हे त्याचा अँगल बघून हॅलो सर काय वेग आहे स्पीड आहे आपण पाहतो. जितकी स्वतःची उंची जितकीच उंच चढाई तितकीच आत्मविश्वास उंच भरारी आणि यशाचा आनंद अधिकच अविस्मरणीय दाखवले ते आपल्या चढाईतून नेत्रदीपकाचा प्रयत्न या ठिकाणी रोहित पवारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना या स्पर्धेत आपण पाहतोय. बोल बोल जस्ट नंबर 20 अर्थात किशोर त्याला चारी मुंड्याचित केलं जात आहे. एक चांगली असणारी आपण पाहतो डिफेन्स बरोबर. एक चांगली स्टार्ट पाहताना इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. First call for second semi-final match, UP Yodha versus Union Bank. Team manager, kindly get your team ready. First call for UP Yodha and Union Bank. तुला पण कमी पण कधीपासून आवाज देतो बघ त्याच्याकडे आवाज दे ना मग त्याला हिलवत नको हिलू
तो पण त्याला पाहिला तेव्हाच बोललो मागाशी, राहिला बसून, बोलल्यावर राग येतो. मित्रांनो आपल्याला नक्कीच माहिती आहे ISPL जेव्हापर्यंत तुमचा टाळ्याचा प्रतिसाद नाही मिळणार तेव्हापर्यंत ते जोरदार खेळत नाही. प्रत्येक चढाईला जोरदार टाळ्या वाजवा, प्रत्येक पकडीला जोरदार टाळ्या वाजवा. साथ पाहिजे ती म्हणजे फक्त तुमच्या प्रेमाची, तुमच्या टाळ्यांची. अप्रतिम प्रयत्न आपण पाहिला. आला तिथं जर पकड भक्कम असेल ना तर संकटाची वादळ देखील दिशाहीन होतात दाखवण्याचा प्रयत्न झाला इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. नेत्रदीपकाचं प्रदर्शन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातला असणारा संघ अर्थात UISPL आपण पाहतोय. बरेचसे असणारे महाराष्ट्रातले प्लेयर्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आक्रमणाची संधी असेल तेलुगू टायटन्स कडून ज्याला आपण यापूर्वी पाहिलं तो भारत होत्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सध्या UP योद्धा या सगळ्याला लीड करणारे उपेंद्रजी मालिक, त्याचबरोबर सन्मान्य अनिलजी चपराला, ही दोन महत्वाची असणारी नावं. कारण UP योद्धाकडून आपण त्यांना पाहतो. आज बड्या मारुतीची असणारी स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत आजच्या या शेवटच्या दिवशी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. नई दिल से स्वागत करते हैं उपेंद्र जी और अनिल जी बड्या मारुती सेवा मंडल की ओर से. या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वयाच्या 78व्या वर्षी तोच जोश तोच उत्साह आपण पाहतो. गेली 45 वर्ष मंडळाच्या माध्यमातून प्रभावी असं कार्य आणि सध्याची असणारी तरुण पिढी आपण म्हणतो ही देखील यांच्या मार्गदर्शनात अत्यंत प्रभावी असं काम करते. आणि बड्या मारुतीचा 75 वर्षाचा नेत्रदीपक असा इतिहास हा रचला जातोय. एक चांगलं उत्तम संघटना आहे बड्या मारुतीच्या असणाऱ्या सगळ्या शिलेदारांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. 6 महिने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खूप मोठी मेहनत आहे. सगळे यंगस्टर्सची आपण पाहतो. ये इकडे आता तिथं सगळे येतो काय जे नवोदित चेहरे आहेत अगदी सकाळी 5-6 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. हे सगळे खेळाडू आहेत, ऑफिशियल्स आहेत. या स्पर्धेशी निगडीत प्रत्येक व्यवस्थेला असणारी प्रत्येक व्यक्ती आहे. मागासून त्याला गाडी कुठेही काही उभं आहे, कमी तो पडून हँडी द्यायचं तो हँडीने नाही. कॅमेरा. इतकं चांगल्या प्रकारचं असणारं आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल इतकं उत्तम आयोजन आमच्या बंड्या मारुतीच्या असणाऱ्या सहकार्याचं. बळे पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमणासाठी रोहित तोमार आणि फ्रॉम UP योद्धा. काही पट्टी मारायची. पाणी मॉप मित्रा, पाणी सांडलंय. पट्टी नाही, पाणी सांडलंय. त्याच्या खेळावर आपण पाहतो मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलं. तो नीराज मिसाळ या ठिकाणी येतोय. अप्रतिम असा प्रयत्न आहे क्रॉस करण्याचा. इतर चढाईत घाम गाळणारे शिखरावर इतिहास घडवतात आणि यंगस्टर आहे. शिवछत्रपतींच्या असणाऱ्या रायगडच्या भूमीतला आहे. स्थानिक संघ त्याचा अलिबाग वेस्वीचा ओंकार वेस्वी. UISPL कडून आपण त्याला खेळताना पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन, डोळ्याचं पारणं फेडणारी ही लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. तेलुगूचा भरत हुड्डा चेस नंबर 8 आक्रमणासाठी सज्ज असताना अप्रतिम सगळं दर्जेदार असणार आपण यात काय शंका नाही. सर पण संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम या ठिकाणी इतिहास नैवीला राखलाय. इतके ऑफेन्सेस चांगले आहेत तितकेच डिफेन्सेस देखील दर्जेदार आहेत. पूर्वार्ध जर बघितलं तर मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आपण पाहतो तर इंडियन नावीच्या माध्यमातून. भारतातला हा सगळ्यात महत्वाचा असणारा संघ. असं म्हटलं जातं स्लोली स्टडीली विन द रेस. हे दाखवण्याचा प्रयत्न होतो का सुरजित नरवाला यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे. आता मैदानात त्यांना आपण पाहू शकतो. अर्जुन एबॉर्डी आहेत चेस नंबर 6. खूप मोठी असणारी कारकीर्द कबड्डीसाठी याही जोशात आपण पाहतो. आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन इथं लढतायत. 2चा डिफेन्स आहे. 2 खेळाडू या ठिकाणी आपण पाहतात. एका बाजूला वैभव रबाडी, दुसऱ्या बाजूला धीरज मिसाळ.
होती आता मॅच पुरी आहे करी सुरजित सिंग आणि त्यात ते तो मारतो आपण पाहू शकता अक्षर रिप्लेच्या माध्यमातून नीरज मिसा तो शोधतो असा चेंडू परतावण्यासाठी क्लिक करत त्यांची प्रतिम असा प्रयत्न मात्र इथं सुरजित यांचा असणारा अनुभव वरचढ ठरताना मात्र खेळाचं कौतुक तर जरूर करतोय बघताना नीरजच्या अनुभवी असणारा सुरजित नरवाल पहिला आत घ्या 13 आउट 9 इन 5 आउट 5 आउट कुठला अँगल देऊ यड झावा आहे बेंचवर जाऊन बसतात भिकार चोट सगळ्यात पहिले सगळे कॅमेरे लावलं होतं मी भारत हुंडा पुढच्या माध्यमातून आपण सगळ्या ए वेदान इकडे तू ए वेदान इकडे तू आजची तोड तू पण एक ना मला नाही रे तुम्ही येत इथं तर येऊ दे ते येत पण नाही इथं त्याला मी करू काय दोघं एवढं भिकार चोट आहेत लावड्याचं कामाच्या लायकीचं पण नाही तुम्ही लावड्या भिकार चोट चाललं की नका करत जाऊ कामा जमत नाही तर कामा करता ना पैसे घेता ना तेव्हा नाही बोलत का एवढं तेवढं तेव्हा बरोबर बोलते कामं पण तशी करा ना मित्रांनो पुढचा हा नंदुरबारचा खेळाडू आहे राईट रेडर आहे कामाला खेळाडू आपण पाहिलंय याच कॅमेऱ्यावर कामाला आलेत ना संग्राम सर यंगस्टर्सला संधी दिलेली आहे पण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं हा जिल्ह्यात अत्यंत महत्वाच्या होणार आहेत काही शंकाला बिग फाईट होणार बघ 5 लाख आणि आकर्षक चषकाला पूर्ण गमसली घालतोय हे महत्वाचं असणार या स्पर्धेच्या निमित्तानं कारण पंड्या मारुतीची मानाची स्पर्धा आहे प्रतिष्ठेची स्पर्धा आहे प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख आणि चषक तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख आणि चषक या स्पर्धेत वैयक्तिक उत्कृष्ट पकड यासाठी 50,000 आणि चषक सर्वोत्कृष्ट चढाईसाठी फर्स्ट ग्रेडर ऑफ द टूर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फर्स्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यासाठी 1 लाख आणि चषक त्याचबरोबर की प्रोत्साहनपर पारितोषिक आपण प्रत्येक सामन्याला देतोय प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड अर्थात डिफेंडर याच्यासाठी प्रत्येकी 5,000 देऊन आपण सन्मानित केलेला आहे आणि गेले 5 दिवस आपण या जोशात बेकार लायकीत नाही तुमची कामं करायची आई जावड पहिली महत्वाची लढत आदर्श तो बॉलाला बरोबर पुढं पुढं गपरे काय आई घाल्या मायला भिकार चोट तो आला तिथून बसला होता या तेवढाने विचारायला लावण्याला मी 2 कॅमेरे पण लावले काही या करावं ना त्या करावं सुरुवातीला एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आता निवेदकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो या स्पर्धेत एक जान आणण्याचा प्रयत्न आहे आमच्या सगळ्या 4 अनाउन्सर्स आपापल्या पद्धतीने आपली प्रतिभा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात ऑनलाईनला जोडलेले आणि सुपेश कामतेकर प्रतिम प्रयत्न होता ऑपरेशन टाकाला अत्यंत प्रभावी आपण पाहतोय 4 मुद्द्या चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना या टेफाईच्या माध्यमातून मित्रांनो संधी हातात येते पण ती टिकते ती पकड घट्ट असेल तर आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला या सुरजितच्या असणाऱ्या चमून नेत्रदीपक असं प्रदर्शन उपांत्य फेरीच्या पहिल्या महत्वाच्या लढतीत इंडियन नेव्ही आणि युआय स्पेन यांच्या दरम्यान आज या स्पर्धेच्या असणाऱ्या अंतिम 17 आपण पाहतोय उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मुंबईकरांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं पंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित
निमंत्रितांची भव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्जुन अवॉर्डी राजू भाऊसार सर, त्याचबरोबर छत्रपती अवॉर्डी आदरणीय गणेश शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य राजू भाऊसार जी, सन्मान्य गणेश शेट्टी जी. अरे यार कोर्टला लाईट द मास्टर ऑफ स्टोटच आपण ज्यांना म्हणतो अरे मी ते हळूहळू म्हणजे जप करणार सांगलीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे लाडके अर्जुनवीर सन्माननीय राजूजी भाऊसर सरांचा नुकताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजू सर, आपला या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करायचं. तसंच छत्रपती पुरस्काराचे मानकरी सन्माननीय गणेश शेट्टी सर, आपलाही या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. Do or die. मित्रांनो, असंच काहीतरी चित्र काल पण होतं आणि त्याच्यानंतर मॅच पलटली कारण तुमच्या टाळ्या वाजत होत्या. वेळ झालेला आहे की पलटवार करायचं. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं. भरत धुंडाला चारी कुठे चित करण्याचा प्रयत्न होता. जास्त अंतर नाही, फक्त आणि फक्त 14 गुणांचं अंतर. याला पार करणं अशक्य नाहीये. आणि नीरजने ठरवलं, तुमची टाळ्यांची जर साथ मिळाली नीरजला तर नक्कीच 14 गुणांचं अंतर समान गुणफलकावर असणार. चला मित्रांनो, जीवाची येऊ द्या. डबल डेकर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कालचा सुपरस्टार नीरज आज परत एकदा चांगली सुरुवात करताना. नक्कीच झालं. आपल्या पायथ्या जर शिखरावर पोहोचायचं असेल तर जिद्दीला साथ द्यावी लागेल. चांगली धडपड आपण पाहतोय, प्रयत्न आहे तो या यंगस्टरचा, अर्थात नीरज मिसा, रायगड. युवा आयपीएल कडून आपण त्या खेळाडूला पाहतोय.